मुळशी भागातून कोथरूड पोलिसांच्या टीमला काही माहिती मिळाली होती की टिप्स मिळाल्या. तो आम्ही ट्रॅप लावला. त्या ट्रॅपमध्ये रुपेश मारणे जो आहे, जो गजानन मारणे टोळीचा नंबरकरी आहे, त्याच्यावरती या ऑलरेडी 20च्या आसपास गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे. काही मर्डरचे गुन्हे आहेत, एक्स्टॉर्शन, रायटिंगचे गुन्हे आहेत. अशा गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंती दिवशी एका IT इंजिनियरला मारहाण केल्यावरून तो गुन्हा दाखल होता. त्यातले बरेच आरोपी अटक आहेत. रुपेश मारणे फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होती, क्राईम ब्रँचचे पथकसुद्धा होते. आपल्याला माहिती मिळाली, सकाळी आपली टीमने ट्रॅप लावला आणि तो आरोपी जे आहे रुपेश मारणे आज आपल्या ताब्यात आलेला आहे. पुढचा तपास आहे तो याचा क्राईम ब्रँच करत आहे, त्यांच्याकडे तो हँडओव्हर केलेला आहे. त्याच्यावर नेमके कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे दाखल आहेत मोक्काचे, आणि आता जी कारवाई आपण करताना त्याच्याजवळ नेमके काय वस्तू आढळून आलेल्या आहेत का, किंवा या कारवाई दरम्यान त्यांनी काय प्रतिकार केलेला आहे असं काय घडलं? प्रतिकार नाही, आपण पोलिसांनी कोथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला होता, त्या ट्रॅपमध्ये तो टाकला. दुसरी गोष्ट, याच्यावरती पूर्वीचे मर्डरचे गुन्हे दाखल आहे, एक्स्टॉर्शन आहे, रायटिंग आहे, मोकाचे पण गुन्हे याच्यावरती प्रोव्हिजन्स दाखल आहेत. आणि हा 19 फेब्रुवारीपासून हा गुन्हेगार जो आहे तो कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता. त्याचा तपास ऑलरेडी क्राईम ब्रँचकडे सुरू आहे. आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. पुढचा तपास जो आहे तो क्राईम ब्रँच करत आहे. पुण्यातलेच आहे, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत. ह्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना जो कोणी मदत करेल, नॉट ओन्ली ह्याच प्रकरणामध्ये, कोणत्याही प्रकरणामध्ये, ते जे कोणी आसरा देतील का लॉजिस्टिक पुरवतील ते सर्वांची चौकशी केली. आणि त्यांचं जर काय हार्बरिंगमध्ये त्याचा कोणाचा रोड निष्पन्न झाला आसरा देण्यामध्ये, तर ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील. रुपेश मारणे 9 महिने फरार होता. इतके दिवस आपण शोध घेत होतो. रुपेश मारणे काही पुण्याच्या आसपासच होता का, असं काही आहे का? आता आपल्याला माहिती मिळाली, आपले सर्व टीम्स त्याच्यावर वर्कआउट करत होत्या. आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला. ट्रॅपमध्ये त्याला अटक केलेला आहे. तो कुठे होता एवढ्या दिवस, कुणाकडे होता, याची सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल. बाब्या पवार नावाचा आरोपी, त्याचा काय शोध आहे सर? त्यातला बाब्या पवार आहे, की शिलिंपर नावाचे एक आरोपी, अजूनही 2 याच्यामध्ये आरोपी वॉन्टेड आहेत. त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे. ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील. हा मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती. त्या मुळशीच्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. जस्ट आता ताब्यात घेतलेलं आहे, इंटरव्ह्यूशन सुरू आहे. तपासात पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. दुसरं काय कारवाई केली आहे? आपण नोंदणी शुल्क विभागाला एक पत्र लिहिलेलं होतं, तर एकूण किती केल्याचं समोर आलं? याच्यामध्ये निलेश गायवळच्या प्रकरणामध्ये ही जी गँग आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत आणि एक मोका पण दाखल आहे. याच्यामध्ये त्याची आर्थिक देवाणघेवाणीची किंवा खरेदी विक्रीची माहिती घेतली असता जामखेड तालुक्यामध्ये जवळपास 60 एकर जमीन जी आहे ते मागच्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी खरेदी केलेली असं निष्पन्न झालं आहे किंवा आपल्याला असे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये ते सर्व त्या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. आणि ज्या पुढच्या ज्या गोष्टी असतील याच्यामध्ये MCOCमध्ये किंवा असतील किंवा अजून दुसरे प्रोव्हिजन असतील याच्यामध्ये पोलीस त्याच्यावरती 100% कारवाई करेल. सर, निलेश गायवळ म्हणजे धाराशिव जिल्ह्यात, पाटण, सातारा जिल्ह्यात सुद्धा कार्यरत होता, नगर जिल्ह्यात. दुसरीकडे कुठं त्याची प्रॉपर्टी आहे असं काही निष्पन्न झालं? याच्यामध्ये निलेश गायवळ राहायला तो कोथरूडला, त्याचं मूळ गाव तिकडे जामखेड खर्ड्यामध्ये या ठिकाणी, किंवा त्याची जे ऑपरेशन्स आहेत ते धाराशिव, बीड, जामखेड, कर्जत आणि जे कोथरूड आणि आसपासच्या एरियात त्याचे ऑपरेशन होते. आपल्याला माहिती मिळाली की त्याचं काही व्यवहार या ठिकाणी जामखेडमध्ये आहे. त्याची माहिती घेतली असता जवळपास 60 एकरच्या आसपास जे आहे ती जमीन त्याने काही साथीदारामार्फत किंवा कोणाची खरेदी त्या ठिकाणी केलेली असे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत. त्याची स्क्रुटिनी सध्या सुरू आहे. ते 2019 पासूनचे काही आपल्याकडे खरेदीचे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत. त्याचा चौकशी आणि तपासामध्ये पुढच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न होतील. हे सर्व आपल्याकडे देणारे घेणारे सर्व या ठिकाणी आपल्या रेकॉर्ड आहेत. त्याची सर्वांची चौकशी या ठिकाणी केली जाईल. त्याच्यावर त्याच्या कुटुंबाच्या नावावरती ते व्यवहार दिसत आहेत. त्याची स्क्रुटिनी सध्या सुरू आहे. ते रजिस्टर ऑफिस, त्याची स्टॅम्प ड्युटीज, त्याचं उत्पन्न स्रोत, त्याची सर्व चौकशी पोलीस करत आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.